तर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली। तर आज प्रकाश महाजन सकाळीच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या ठाण्याच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडतोय। या प्रवेशाने शिवसेनेने मनसेला जोरदार धक्का दिलाय असंही बोललं जात आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार पाडण्यामध्ये शिवसेनेला यश आलंय अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची पुन्हा खलबत पार पडणार आहे। मुंबईतील जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये आज पुन्हा एकदा चर्चा देखील होणार आहे। वांद्र्यातील रंगशारधाम मध्ये दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीत जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुढची महत्त्वाची बातमी, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राशी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक झाली। अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास फायदा होईल असं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलंय। दरम्यान पिंपरी चिंचवडच्या जागांवर प्राथमिक चर्चा झाली अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली आहे। या जागा वाटपावर पुढच्या 2 दिवसांमध्ये शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे। या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे। माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती। त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे। आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे, त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना, ते अपडेट घेतलं। चर्चा झाली नाही झाली, आता तिथं असणारे नेते आहेत, अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे। मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं हे आपल्याला उद्या कळणार आहे। चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच। त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो। तर कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। केडीसीएम मध्ये दोन्ही पक्षांमध्ये जागांवर तोडगा काढण्यामध्ये यश आलंय। काही जागांवर मैत्रीपूर्ण लढण्यावर एकमत झालंय। कल्याण डोंबिवलीसाठी भाजप सेनेची पहिली यादी आज येणार अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। तर जागा वाटपावर कोणाला किती जागा द्याव्यात अजूनही गुलदस्त्यात आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभापती आणि इतर पदांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। तर वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलंय। महायुती झाली असली तरीही जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। मात्र नालासोपाऱ्यामध्ये झालेल्या बैठकीत भाजप 91 तर शिवसेना 24 जागा लढवणार असल्याचं समोर आलंय। पुढच्या 48 तासामध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी ही जाहीर होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे। नाशिक भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून झालेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान मनसेतून आलेले दिनकर पाटील यांच्या प्रवेशाची सर्वाधिक चर्चा झाली। त्याचं घडलं असं की ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, त्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं। यावेळी स्वतः दिनकर पाटील आघाडीवर होते। पेढे वाटत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला होता। मात्र अवघ्या 24 तासातच दिनकर पाटील यांनी टोपी फिरवली। महायुतीला खंबीर उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधू समर्थ असल्याचं सांगणारे दिनकर पाटील काल भाजपच्या विकासाचे गुणगान गाऊ लागले।
100% आज खरा दिवाळी साजरी झाली महाराष्ट्रामध्ये. आज सोन्याचा दिवस आहे. ज्या महाराष्ट्र वाट बघत होता, माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले पाहिजे. कारण महायुती सरकारला जर खंबीरपणे कोणी विरोधक असतील ते दोघे बंधू आहे आणि जनतेला खूप अपेक्षा होती, ती अपेक्षा आज पूर्ण झालेली आहे. आपण बघाल आता यापुढचं जे राजकारण आहे अतिशय बदलणार आहे. सर्वांगीण विकासासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तिथे नाराज नव्हतो, आत्ताही नाही आणि यापुढे नाराज राहणार नाही. आता कुठून आलो का मग कोणाबद्दल वाईट बोलू नये. दरम्यान दिनकर पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली होती काल आणि आज ते पाहूयात. होते लाडू भरवत होते. हे आमचे जे गेलेत वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. हे निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं? ते असं म्हणतात की विकासासाठी आम्ही जातो, आमची कोणावर नाराजी नाही, ठीक आहे. विकासासाठी आम्हाला जाणं फक्त आवश्यक भारतीय जनता पक्ष आता ट्रम्प पण जाणार त्यांच्या पक्षात. अमेरिकेचा विकास करायचा बरं का. ट्रम्प जाणार आहे, फ्रान्सचा अध्यक्ष मॅक्रॉन जाणार आहे. कारण फ्रान्सचा पण विकास झालेला नाही ना आणि अमेरिकेचा विकास झालेला नाही. तर ट्रम्प आणि मॅक्रॉनला सुद्धा ते त्यांच्या पक्षात घेतील गिरीश महाजन.